तर आमचे विविध कार्यशाळा देखील अवेलेबल आहेत. तर पंडित सरांची ही धन कार्यशाळा डिप्लोमा कोर्स ही आहे. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे मला वाटते. याशिवाय भरत सटकर सरांची केपी माझी देखील विविध विषयांची कार्यशाळा असते. तर त्यामध्ये मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, गोचर कार्यशाळा या आहेतच. तर सर्वांनी त्याचा लाभ घेतला असेल आणि ज्यांना अजून करायच्या आहेत तर त्यांनी आमच्याकडे नाव नोंदणी करावी. तर आज विविध विषयांवर आपण तज्ञ मंडळींना बोलवतच असतो. परवा संभाजीनगरला पूनम पाटील आदरणीय ज्योतिषी मुंबईहून आहेत. तर त्या भेटल्या होत्या. तर त्यांना सरांनी बोलवलेलं आहे. तर त्यांचा मी अल्प परिचय आज आपल्याला करून देणार आहे. त्या ज्येष्ठ ज्योतिर्विद तर आहेतच, याचबरोबर त्या गायत्री उपासक आहेत. तर आचार्य पूनम पाटील मुंबई या असा त्यांचा परिचय आहे. त्या गायत्री उपासक आहेत. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या शास्त्री पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. कृष्णमूर्ती विशारद देखील आहेत. तर आदरणीय शहासने सरांकडून त्यांनी कृष्णमूर्ती पदवी प्राप्त केलेली आहे. त्याचबरोबर प्रश्न कुंडली, वास्तु विशारद, लाल किताब, न्यूमरॉलॉजी, रमल तज्ञ, रेकी, टॅरो कार्ड हे सगळे मल्टी डिग्री त्यांच्याकडे आहेत. तर त्यांचा अनुभव आपण थोडा घेऊयात. तर मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी या विषयावर ते बोलणार आहेत. तर मी मॅडमना विनंती करते की आपण आपले भाषण सुरू करावे. मॅडम सुरू करा. हा, सुरू तुमचा करते. माईक अनम्यूट करून सुरू करा. येतोय आवाज तुमचा आहे, क्लिअर चा दिसतंय. आवाज येतोय ना? हो. ओके. नमस्कार, मी पूनम पाटील मुंबईहून. आदरणीय प्रदीप पंडित सरांचे मी अतिशय आभारी आहे. त्यांनी मला या झूम मीटिंगला इन्व्हाइट केलं, माझे 2 शब्द मांडण्याची संधी मला दिली आणि आपण या संधीचा उपयोग करून घ्यावा अशी माझी सर्वांना इथे उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती आहे. मी जे काही सांगणार आहे ते तुम्ही सर्वांनी ऐकावं आणि मला त्याच्या प्रतिक्रिया द्याव्यात अशी मी सर्वांना विनंती करते. पुन्हा एकदा पंडित सरांचे, अतुल सरांचे आणि सुवर्णा मॅडमचे इथे मी धन्यवाद देऊन माझ्या लेक्चरला सुरुवात करते. माझा आवाज येतोय ना? हो येस मॅडम. मॅडम. येतोय. मेडिकल एस्ट्रॉलॉजी आजच्या काळात अतिशय गरजेचं झालेलं आहे. कारण ज्योतिषशास्त्राला जर मेडिकलची साथ मिळाली किंवा मेडिकलला जर ज्योतिषशास्त्राची साथ मिळाली तर आयुष्य हे आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने जगता येतं. आपली जन्मस्थ कुंडली म्हणजे संचित कर्माचे प्रारब्ध. हे कर्म घेऊन आपण जन्माला आलेलो असतो. तो संपूर्ण जीवन वृत्तांत म्हणजे आपली कुंडली आणि ह्या जीवनात होणारे आजार देखील या कुंडलीत समावेश आहेत. ते ओळखणे म्हणजेच आजाराचे निदान करणे. मग हा आजार म्हणजे सुदृढ शरीराला त्रास सुरू झाला की त्याला आपण आजार म्हणतो. कुंडलीच्या 12 भावांमध्ये प्रत्येक भावात शरीराचे वेगवेगळे अवयव दर्शवलेले आहेत. कुंडलीचे प्रथम स्थान म्हणजे आपण स्वतः आपले शरीर, हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. आयुर्वेदात सर्व आजाराचे स्थान म्हणजे पोट, म्हणजे पचन संस्था. पोटाचे स्थान हे 6वे स्थान. 6ष्ठ स्थानाला रिपू स्थान असेही देखील म्हटले जाते. रिपू म्हणजे शत्रू. प्रथम भावाचं शत्रू हे 6वे स्थान. 6व्या स्थानावरून कोणता आजार होईल हे आपण सांगू शकतो. कदाचित
आजाराचे नेमके नाव ज्योतिर्विदाला सांगता येणार नाही, पण आजार शरीराच्या कोणत्या भागात झालेला आहे ह्याची कल्पना तो निश्चित देऊ शकतो आणि कोणता उपचार करावा हेही तो सांगू शकतो. म्हणून प्रत्येक ज्योतिषाने शरीरशास्त्र व रोगनिदान पद्धतीचा थोडाफार अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्योतिषाला वैद्यकीय शास्त्राचे ज्ञान नसले तरी एखादा एक्सपर्ट डॉक्टरने वर्तवलेला आजार बरोबर आहे की चुकीचा आहे हे मात्र ज्योतिषी निश्चित सांगू शकतो. ज्योतिषीय भाषेत आजार कधी सुरू होतो हे आपण आता पाहूया. तर प्रथम भाव आणि षष्ठ भाव म्हणजे 1 आणि 6, षष्ठ भाव आणि अष्टम भाव 6 आणि 8, षष्ठ भाव आणि द्वादश भाव 6 आणि 12 यांच्या सामायिक दशा अंतर्दशेत आजार होतो. म्हणजे 1 6 12 आणि 1 6 12च्या दशा अंतर्दशेत आपल्याला आजार होतो. अगदी सांगायचे म्हणजे त्रिकस्थान 6 8 12च्या संबंधी प्रथम भावाचा संबंध आला की त्या दशा अंतर्दशेत किंवा विदेशेत आजार उद्भवतो. कृष्णमूर्ती पद्धतीत हा आजार कसा ओळखावा, तर कृष्णमूर्ती पद्धतीत म्हणजेच कस्पकुंडलीत, जी कस्पकुंडली कृष्णमूर्तीमध्ये भावारंभी सांगितलेली आहे, या मूर्ती पद्धतीत 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे? लक्षपूर्वक ऐका. 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी कोणता ग्रह आहे? तो ग्रह कोणत्या भावात आहे? तो ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे? आणि तो नक्षत्र स्वामी कोणत्या भावाशी कार्य शोधतो? म्हणजे 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी आणि त्याचा नक्षत्र स्वामी संबंधित दशा अंतर्दशेत आ- आजार होतो. यासाठी आपल्याला प्रथम ग्रहांचे कारकत्व आणि त्याचे शारीरिक गुणधर्म पाहावे लागतात. प्रत्येक ग्रहाचे कारकत्व आणि प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, जर सूर्य हा ग्रह घेतला तर आपल्या रवी ग्रहाचा आपल्या शरीरावर कुठे अंमल असतो? सूर्य हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. पोट, हाड, रक्त, हृदय, कातडी, उदर म्हणजे बेली किंवा कॉन्स्टिट्यूशन ऑफ बॉडी संपूर्ण, उजवा डोळा, डोके, एकूणच शरीर प्रकृती ही सूर्यग्रहाच्या अंमलाखाली येते. मग सूर्यामुळे होणारे आजार कोणते? तर हृदयविकार, नेत्रविकार, साथीचे आजार, ब्लड प्रेशर, हेरी येणे, फिट्स, भोवळ येणे, ताप, उष्माघात, पाठदुखी, मणक्याचे विकार, मानेचे विकार, जळजळ, पांढऱ्या पेशी कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे आणि आत्मशक्तीचा अभाव म्हणजे आत्मविश्वास कमी होणे, हे गुणधर्म सूर्याच्या अंमलाखाली येतात. तसेच साथीचे रोग, जसं सूर्य हा पोषण करता आहे, पोषक ऊर्जा देणारा आहे, तशी तो घातक ऊर्जा देखील देतो. हे जसं सूर्यग्रहाचे गुणधर्म पाहिले तसे प्रत्येक ग्रहाचे कारकत्व आणि त्याचे शारीरिक गुणधर्म पहावे. प्रत्येक भावाच्या राशी, त्याचे गुणधर्म, राशीचे तत्व लक्षात घेणे आवश्यक आहे. राशीचे तत्व, त्याचे स्वभाव हे 2 प्रकारे गुणवर्णन करता येतात. कसे? तर तत्वानुसार अशा राशी पाहाव्यात. जसं 1 5 9 म्हणजे मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वाच्या राशी आहेत. राशी जरी अग्नितत्वाच्या असल्या तरी सुद्धा मेष राश ही मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येते आणि मेष राश ही चर राशीची आहे. 5 म्हणजे सिंह रास,
ही रवीच्या अंमलाखाली येते, ती स्थिर आहे, स्थिर राशी आहे. आणि धनु रास ही गुरुच्या अंमलाखाली येते, ती द्विस्वभाव राशी आहे. अशा प्रकारे अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व अशा तत्वाच्या राशींचा आपण गुणधर्मानुसार त्याचे विभाजन करू शकतो. अशा प्रकारे 6व्या भावाचं उपनक्षत्र स्वामी काय काय इंडिकेट करतो, त्यानुसार आजाराचे त्या त्या भावानुसार, त्या त्या ग्रहानुसार व त्या भावाच्या कारकत्वानुसार आजार संभवतात. समजा 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी सूर्य आहे आणि सूर्य मंगळाच्या नक्षत्रात आहे. मग इथे डिझीज म्हणजे आजार कोण इंडिकेट करणार, तर मंगळ. मग मंगळाच्या अंमलाखाली काय काय येतं? भाजणे, कापणे, स्नायूचे आजार, मूळव्याध, मेंदूचे विकार, डोकेदुखी, हिमोग्लोबिन, बोन मॅरो. मी या संबंधित आणि मंगळाचा जर या संबंधित आणखीन म्हणजे ब्लड प्रेशर, म्हणजे रक्तासंबंधित जे काही आजार आहेत हे मंगळाच्या अंमलाखाली येतात. मग आपल्याला तिथे लगेच इंडिकेट करता येतात की समोरच्या जातकाला कोणता आजार होऊ शकतो किंवा झालेला आहे. आता मंगळ जर अष्टमाशी संबंधित झाला तर तो क्रोनिक अवस्था देतो. क्रोनिक अवस्था म्हणजे पीडादायक किंवा दीर्घकालीन अवस्था देतो. अशा अवस्थेमध्ये आणखीन जर 12व्या भावाशी संबंधित कार्य झाला तर हॉस्पिटलायझेशन देतो. म्हणजे इथे एक लक्षात घ्यायची की 6वे स्थान हे आजाराचे निर्देशन करतं, कोणता आजार होईल. 8वे स्थान हे क्रोनिक किंवा पीडादायक दीर्घकालीन आजार देतो. तर 12वे स्थान हे हॉस्पिटलायझेशन. आता आजाराचे निर्देशन झाले म्हणजे पुढे महत्वाचा प्रश्न होतो की आजार कसा बरा होईल किंवा आजार बरा होईल की नाही, तर होईल तर कधी होईल, हा अतिशय महत्वाचा प्रश्न असतो. कारण आजार जातकाला झालेला आहे, जातकाला माहीत असतं, परंतु आजार बरा होईल की नाही हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजही ॲलोपॅथीमध्ये अनेक असे आजार आहेत, म्हणजे अगदी 100-125च्या वरती असे आजार आहेत की त्यावर औषधोपचारच नाही, मेडिसिनच नाहीये. मग प्रश्न पडतो, सायन्स एवढा ॲडव्हान्स आहे ते कसं? परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रात याचे उत्तर आहे. पेशंट बरा होईल का? जसं जन्मकुंडलीवरून संपूर्ण जीवनातला आजार त्या त्या दशेनुसार समजतो, तसाच प्रश्नकुंडलीवरून तत्कालीन आजार म्हणजे सध्याच्या दशेत कोणता आजार आहे हे समजू शकतं. आजार समजल्यावर प्रश्नकुंडलीत नेमक्या आजाराला पुष्टी मिळते. आजारपणात दशास्वामी किंवा अंतर्दशास्वामी जर अष्टम भावाचा बलवान कार्यश असेल तर तीव्र वेदनादायी आजार होतात. 12वाचा कार्यश असेल तर हॉस्पिटलमध्ये जाणे योग्य ठरते. अशा प्रकारे आपण आजाराचं निर्देशन करताना जर आपल्याला आजार बरा होईल की नाही, तर कोणती ट्रीटमेंट घ्यावी हेही आपल्याला प्रश्नकुंडलीवरून सांगता येतं. आता प्रश्नकुंडली मांडल्यानंतर आजाराचे निदान व चालू असलेली ट्रीटमेंट योग्य आहे की नाही हेही आपल्याला प्रश्नकुंडलीवरून कळतं. गोचरीचे ग्रह पाहायचे असतात. त्यात कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रुलिंग प्लॅनेटला अतिशय महत्व आहे. रुलिंग प्लॅनेट म्हणजे शासक ग्रह, LSRD. म्हणजेच प्रश्नकुंडली मांडल्यानंतर कोणतं लग्न आहे, त्या लग्नाचा ग्रह कोण आहे, लग्न कोणत्या नक्षत्रात आहे आणि त्या दिवशी कोणतं नक्षत्र आहे तो ग्रह, त्याच्यानंतर चंद्र कोणत्या राशीत आहे तो ग्रह आणि दिवस, दिवसाचा स्वामी. जसं आज बुधवार आहे तर आजचा स्वामी बुध आहे. हे मांडून घेतल्यानंतर प्रश्नकुंडलीत हे ग्रह आपल्याला कोणकोणत्या स्थानामध्ये
6, 8, 12शी संबंधित येतात का, प्रथम स्थानाशी संबंधित आहेत का, यावरून आपण त्याचे निदान करू शकतो. प्रश्नकुंडलीत 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध असेल किंवा तो उपनक्षत्र स्वामी म्हणजे सबलॉर्ड जर द्विस्वभाव राशीत असेल, द्विस्वभाव राशी मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्या राशीत असेल, तर रोगाचे निदान अधिक तपासण्या करून करावे असं आपण सांगू शकतो, किंवा सेकंड ओपिनियन घ्यावी असेही सांगू शकतो. आता आजार बरा कसा होईल किंवा कधी होईल, तर पंचम भाव आणि लाभ भाव या दोन्ही भावाच्या दशा अंतर्दशेत आजार बरा होतो. कसे, तर प्रश्नकुंडलीत सप्तम भावाचा उपनक्षत्र स्वामी, लक्ष द्या, प्रश्नकुंडलीत सप्तम भावाचा उपनक्षत्र स्वामी लग्न, पंचम आणि लाभ 1, 5, 11 या भावाचे कार्यश असेल तर विशिष्ट आजार बरा होतो. यात 5, 11 हे दोन्ही भाव असतील तर आजार पूर्ण बरा होतो. दशांतरदशा 5, 11 पैकी एकाच भावाचा कार्यश असेल तर आराम मिळतो, पण आजार पूर्ण बरा होत नाही. असे बरेच आजार आहेत की ज्यात आराम मिळतो पण आजार पूर्ण होत नाही, पूर्ण बरा होत नाही. मग असे असे कोणते आजार आहेत, तर डायबिटीस, ऍसिडिटी, पाईल्स, बद्धकोष्ठता, मायग्रेन, निद्रानाश, ह्या सर्व आजारामध्ये व्यवहार सामान्यपणे चालू असतो पण आजार बरा झालेला नसतो. मग यानंतर आपण लक्षात घेऊया की यावर ट्रीटमेंट कोणती घ्यावी. प्रत्येक ग्रह, आजार, त्याचे गुणधर्म, राशीनुसार आपण निर्देशन करतो, आजार बरा पण होईल की नाही हेही सांगतो. पण हेही सांगताना हेही लक्षात घ्यावं की कोणता ग्रहानुसार कोणती ट्रीटमेंट घ्यावी हेही ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. रवी असेल तर ॲलोपॅथी, चंद्र शुक्र असेल तर होमिओपॅथी, बुध असेल तर आयुर्वेद, शनी असेल तरी देखील आयुर्वेद, मंगळ असेल तर फिजिओथेरपी, गुरु असेल तर ॲलोपॅथी बरोबर योगासने, आणि राहू केतू असेल तर राहू ज्या नक्षत्रात असेल, ज्या राशीनुसार असेल त्या ग्रहानुसार ते फळं देतो असं कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सांगतात. आता राहूचा उल्लेख झालेला आहे, तर साधारणतः जेव्हा आपण रोगनिदान करण्यासाठी होमिओपॅथीची साथ घेतो, तेव्हा आलेले रिपोर्ट जर राहूमध्ये जर निर्देशन होत असेल तर त्याचे निदान होण्यास अडथळे निर्माण होतात. म्हणजे राहू नीटचा आजार कळूच देत नाही. मग जेव्हा आपण म्हणतो की एवढे सगळे रिपोर्ट आले पण सगळे रिपोर्ट नील आले, मग त्यावेळेस तिथे राहूचा अंमल आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण साधारणतः ज्योतिषशास्त्रामध्ये उपायाला अतिशय महत्व आहे. जर कुंडलीमध्ये जातकाला माहित असतं की आपल्याला काय होणार आहे, काय झालंय, काय नाही, पण उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. मग उपाय करताना सुद्धा ते उपाय कोणकोणते असावे, कसे असावे हेही सांगायला हवं. जर अं, इथे उपाय सांगताना मला एक आणखी निर्देशन करावंसं वाटतं की जो ग्रह आलेला आहे, ज्या ग्रह संबंधित तुमचा आजार निर्देशित झालेला आहे, त्या ग्रहांच्या वस्तूचे दान तुम्ही करायला हवे. हा उपाय तुम्ही कोणताही करा पण त्या ग्रहांच्या संबंधित दान केल्याने जे फळ मिळतं ते फळ निश्चितच मिळतं अशी माझी धारणा आहे. आपल्या बाबतीत मला माहिती नाहीये
पण माझ्या बाबतीत असं असतं की डॉक्टरची औषधं काम करो या न करो, किंवा कितीही करो, पण दान दान हे नक्कीच काम करते. आणि हे दान करताना जेव्हा तुम्ही खायच्या वस्तू दान करता, म्हणजे खायच्या वस्तू, आता समजा शुक्र असेल तर शुक्राचं दान काय करावं? मग शुक्राच्या आजारानुसार, म्हणजे शुक्र थ्रोट आहे, गळ्याचं इन्फेक्शन आहे, शुक्र आणखीन बरेचसे काही आजार देतो, की तुम्हाला हवे असतील तर मी सांगू शकते ते शुक्र कोणते आजार देतो. तर शुक्र हा ग्रह मूत्राशय, गर्भाशय, मूत्रपिंड, मूत्रविसर्जन, स्टोन, मूतखडा, वीर्यदोष, पायोरिया, गळा, घसा, स्वरयंत्र, दात, गुप्तरोग, लैंगिक आजार, स्वप्नदोष, हे आजार शुक्र देतो. मग शुक्राच्या बाबतीत दान करताना जे काही तुम्ही दान करणार आहात, शुक्राच्या संबंधित असलेल्या वस्तू दान कराव्यात. आता त्याच्यामध्ये जर तुमचा थ्रोटचा संबंधित असेल तर तुम्ही दही दान करा. पण हा दही दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जी गोष्ट तुम्ही दान करता ते दानाचं सेवन करायचं नाही. जिथपर्यंत तुमचा आजार बरा होतोय तिथपर्यंत त्या दानाचं सेवन करायचं नाही. म्हणजे काय? तर दही तुम्ही ते खायचं नाही तिथपर्यंत. किंवा दुधाचं तुम्ही दान केलं तर दूध तिथपर्यंत त्याच्यावर दुधाचं सेवन करायचं नाही, जिथपर्यंत तुमचा आजार होत नाही, बरा होत नाही इथपर्यंत. आता बरेचसे म्हणतात की दूध हे तुम्ही आपण शंकराला दूध अभिषेक करतो, म्हणजे हजारो लिटर दूध वाया जातं असं आजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगितलं जातं. हजारो, म्हणजे श्रावण महिना आला की साधारणतः आपण दूध हे अभिषेकासाठी जास्तीत जास्त वापरतो, म्हणजे दर सोमवारी अभिषेक करतो. मग हा अभिषेक करण्यापेक्षा कोणातरी मुलाला ते द्या, अभिषेक करू नका. परंतु असं नाहीये. षोडोपचारे पूजा अर्चन ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अभिषेक तुम्ही जास्त वापरू नका. अगदी खूप जास्त प्रमाणात न वापरता थोडस फुलपात्र भरून जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालतो. मग दुधाचं जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा दूध परहेज केलं पाहिजे, म्हणजेच दुधाचं सेवन करणं बंद केलं पाहिजे जिथपर्यंत तुमचा आजार बरा होत नाही. अशा प्रकारे सूर्य असेल तर सूर्य हे गहू, तांदूळ किंवा सूर्याच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू, म्हणजे जिथपर्यंत तुम्हाला आजार बरा होत नाही तिथपर्यंत वस्तू त्या सेवन करून. बुध आला तर हिरव्या वस्तू तुम्ही दान करा. हिरव्या भाजीपाला असेल, गाईला तुम्ही त्या देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही, किंवा गुरु असेल तर व्यसनाचं दान तुम्ही करा. गुरुच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू गरजू आत्म्याला, म्हणजे गरजू माणसाला ते दान देऊ शकता. परंतु एवढं मात्र लक्षात करायचं की ज्या गोष्टीसाठी तुम्ही दान करताय, ज्या आजारासाठी तुम्ही दान करताय, ते दान केलेल्या वस्तू तुम्ही सेवन करू नका. कारण सेवन केल्याने तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळत नाही. मंगळ असेल तर कुठल्याही गरम वस्तू तुम्ही हे करू शकता ना. अशा प्रकारे आपण त्याच्यावर उपाय देऊ शकतो. उपाय हे अनेक आहेत आणि उपाय इथे मी सांगणे गरजेचं आहे का? तुम्हाला उपायासाठी हवे की मला काहीच कळत नाहीये. कारण उपाय देत राहिले तर भरपूर हे होईल. नाही मॅडम, वेळ जाईल. आधी तुमचं जे सांगायचंय ते सांगा. हा. आम्हाला तुम्ही किती दिलं तर पाहिजेच आहे. हं? तुम्ही किती दिलं तरी आम्हाला पाहिजेच आहे. नाही नाही, मग उपायामध्ये घुसलं जातं ना, म्हणून असं. परंतु मला इथे सुचवायचं आहे की आता चंद्र असेल, चंद्र साधारणतः
सहाव्या भावाचा नक्षत्र स्वामी जर चंद्र आला किंवा नक्षत्र स्वामी जर चंद्र आला, मग चंद्राच्या बाबतीत होणारे विकार आहेत, जो मनाचा कारक आहे, मनोविकार देतो. सर्दी, कफ, ट्रायकंटिस, जलोदर, अपचन, अतिसार, शरीरातील रसप्रक्रिया ग्रंथी किंवा त्यापासून आढळणारे ग्रस, सांधेदुखी, पाठदुखी आणि दृष्टीदोष म्हणजे जसं सूर्य उजवा डोळा आहे तसंच चंद्रासाठी डावा डोळा सांगितलं जातं. आणि मानसिक भीत हे चंद्राच्या बाबतीत साधारणतः होणारे विकार आहेत. मग हे विकार जर अष्टमाशी संबंधित असले तर ते विकोपाला जातात. म्हणून अष्टमाशी संबंधित येणारे जर आजार असतील तर ते आजार त्या बाबतीत प्रिकॉशन घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग अशा वेळी त्या संबंधित उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं सर्दी कफ खोकला तुम्ही दान देऊ शकता, दुधाचं दान देऊ शकता. किंवा मी असं म्हणत नाही दान देताना रत्नांचंच दान दिलं पाहिजे किंवा मोठमोठ्याच गोष्टी दान दिल्या पाहिजे, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा दान अतिशय महत्वाचं आहे. जसं लाल किताबमध्ये छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, छोटे छोटे दान सांगितलेले आहेत, ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मंगळ असेल तर मंगळ म्हणजे काय, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे भाजणे, कापणे, स्नायूंचे आजार, मूळव्याध, मेंदूचे विकार, डोकेदुखी, अर्धशिशी. मग या मंगळाच्या बाबतीत तुम्ही जे काही उपाय करणार किंवा मंगळाला असेल तर तुम्हाला त्या बाबतीत काय केलं पाहिजे, तर मंत्र अतिशय महत्वाचं आहे. परंतु आजच्या काळामध्ये मंत्र कोणी करत नाही. त्यांना जर तुम्ही मंत्र दिले किंवा एखादा श्लोक दिला तर ते त्यांच्याकडनं होत नाही. अंगठी घेतली घातली झालं काम. तर असा याचा जो इफेक्ट कमी प्रमाणात मिळतो. मंत्रांचा इफेक्ट संपूर्ण शरीरावर होतो, संपूर्ण शरीरावर. कारण मंत्र हे जसं शरीरामधील सप्तचक्र, या चक्रांचे बीज मंत्र पण अतिशय महत्वाचे आहे. ज्या ज्या चक्रांनुसार ज्या ज्या म्हणजे शरीराच्या जेवढ्या अवयवांमध्ये तुम्हाला जर विकार झाला असेल तर ते मंत्र कसे उपयोगी पडतात हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला पोटाचे विकार असतील, कारण पोट हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सगळे विकार पोटात होतात. आता पोटाचे विकार असताना तुम्ही साधा साधा मंत्र म्हणायचंय, तुम्हाला साधा बीज मंत्र म्हणायचंय. रंग रंग म्हणताना हा रंग हा शब्द, सॉरी, बीज मंत्र याचा उच्चार करताना संपूर्ण शरीरामध्ये त्याची एनर्जी निर्माण करणं, एका जागी स्थिर बसून हालचाल न करता जर तुम्ही या बीज मंत्राचा उच्चार केला तर बराच फरक. जसं जर तुमच्या हृदयाच्या संबंधित, छातीच्या संबंधित असेल तर त्या ठिकाणी येतं अनाहत चक्र. मग त्या अनाहत चक्राचा बीज मंत्र आहे यम. जर तुम्ही यम हा बीज मंत्र जर एका जागी स्थिर बसून शरीराची हालचाल न करता यम हा मंत्र म्हटला तर बरेचसे त्या अनाहत चक्राच्या आजूबाजूला असणारे सर्व विकार, अगदी सर्व विकार कमी होतात, हे अनुभवाने सांगते. जर तुम्हाला ऍसिडिटी असेल, जर तुम्हाला छातीमध्ये दडपण आलं असेल किंवा छातीमध्ये धडधड होत असेल तर तुम्ही एका जागी बसा, यम हा मंत्र अगदी एनर्जीने म्हणा किंवा विठ्ठलामधील हो 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 हा जरी मंत्र म्हटला तरी सुद्धा तुम्हाला त्या संबंधित त्याचे लगेच इफेक्ट जाणवतात. थोड्या वेळाने तुम्हाला रिलॅक्स फील होतं.
अगदी हे अनुभवातून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला खूप दडपण आलं असेल तर तुम्ही बघा, ठ चा उच्चार करून तुम्ही बघा, याम 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 म्हणजे हा नेहमी सावकाश म्हटला पाहिजे, तरच त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. म्हणून हे बीज मंत्र जे सांगितलेले आहे, हे बीज मंत्र म्हणताना आवाज देखील अतिशय कोमल, नाजूक आवाजात तुम्ही जर तो मंत्र म्हटलात तर त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच येतो. हे जे बीज मंत्र आहे, जसं मूलाधार चक्र म्हणजे कमरेखालील तुम्हाला जर काही अं, हे होत असेल, पीडा होत असेल, तर त्यासाठी तुम्हाला लम हा पृथ्वी तत्वाचा मंत्र आहे. हा मंत्र जर बीज मंत्र जर तुम्ही म्हटलात तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यामधून साधता येतात आणि त्याचा इफेक्ट शरीरावर लवकर मिळतो. हे मी माझ्या पूर्णतः अनुभवाने सांगते. म्हणजे नुसते आजाराचे निर्देशन करून चालणार नाही, तर आजारावर उपाय करताना ते उपाय फक्त तांत्रिक असले पाहिजेत असे नाही, तर आपल्या स्वतःमध्येच आपण स्वतः ते केले तर त्याचा इफेक्ट लवकर मिळतो. हा माझा अनुभव आहे. जर ओटीपोटामध्ये तुम्हाला जर असेल गर्भाशयाच्या बाबतीत किंवा काय, तर तुम्ही वम हा मंत्र म्हणायचंय. वम वम असे प्रत्येक चक्राचे जे बीज मंत्र आहेत, हे बीज मंत्र त्या जातकाला तुम्ही म्हणायला लावले. त्याशिवाय तुम्हाला काय करायचे, जी काही ट्रीटमेंट करायची ती करा, ॲलोपॅथी करा, आयुर्वेदिक करा, कसलीही करा, पण 5 मिनिटं बसून शांततेने स्थिर होऊन अजिबात शरीराची हालचाल न करता, बिलकुल हालचाल न करता हे जर बीज मंत्र म्हटले, तर ह्या बीज मंत्राचा उपयोग आपल्याला निश्चितच होतो आणि होतोच होतो संपूर्णपणे. दुसरी गोष्ट आहे की रेकी रेकी सांगितले जाते, पण रेकीचा उपयोग करून घेणं कसा करून घ्यायचा हे शिकून घ्या. नुसतं रेकी मला येते आणि मी करते, परंतु त्या रेकीचा उपयोग करून घेणं, कारण रेकी हा पहिला इफेक्ट जर तुम्हाला बरं करत असेल तर तुमचे डोळे रेकीने बरे होतात, पूर्ण बरे होतात. त्यानंतर दात रेकीने पूर्ण बरे होतात. रेकीने सर्वच आजार बरे होतात, परंतु हे प्रकर्षाने जाणवतं की आपल्याला बरा होतो. म्हणजे दात तुमचं दुखत असेल, तुम्ही कसलीही गोळी काहीही न घेता तुम्ही त्याच्यावर रेकी केली तर निश्चितच दात दुखणं लगेच थांबतं. कोणत्याही गोळ्या ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाही. म्हणून प्रत्येक माणसाने रेकी जेन्युइन शिकून घेतली पाहिजे, कारण रेकीसाठी कुठल्याही शिक्षण लागत नाही. तुमचे 2 हात आणि तुमचे ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा यांच्याशी तुम्ही तादात्म्य पावलं की तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळतोच मिळतो. अशा प्रकारे आपण वेळ आहे का अजून? आहे मॅडम, बोला. अजून 5-10 मिनिट बोलू शकता. बोल. म्हणजे अर्ध पुढे जायला.
मला इथे एक कुंडली घ्यायची होती, परंतु आता मला मी ती दिली नसल्यामुळे मी ते हे कर. ठीक आहे. सुत्रा मॅडम सगळ्यांना अनम्यूट करा. हा, इतर आवाज पण येत मला आहेत, अनम्यूट करा इतरांना. हॅलो. इतर आवाज येत आहेत. ओके मॅडम, सुरू. मॅडम तुम्ही म्यूट आहात. तुम्ही म्यूट आहात. मी म्यूट नाही ओके. केलं. येस. ओके. म्हणजे माझा आवाजच येत नव्हता का? नाही, म्यूट केलं होतं तुम्ही. मी नव्हतं, मला मी काहीच केलं नाही, पण झालं असेल कदाचित असं. हा हा हा. बोलायचंय मॅडम तुम्हाला अजून? हॅलो. मॅडम आवाज येत नाहीये तुमचा. आवाज येत नाहीये तुमचा. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज येत नाही मॅडम. मॅडम आवाज येत नाहीये तुमचा. त्या अनम्यूट झाल्यात, आपल्याकडनं झाल्या का बघा. त्याचा माईक म्यूट आहे. हो त्यांचा तिथूनच आहे सर, इथून तर दिसत नाहीये. आपल्या मॅडम पार्टिसिपंट. तुम्ही म्यूट मॅडम केले त्यांचा माईक त्यांना. म्यूट आहे. तुम्ही म्यूट केलंय त्यांना. म्यूट आहे मॅडम, त्यांचा माईक म्यूट दिसतो इथून. पुन्हा मॅडमचा माईक म्यूट आहे. सुत्रावे मॅडम.
राय मॅडम. येस. आता येस. झाला. हा बोला मॅडम, बोला. तुमचा आवाज येत नव्हता. मी बोलते, कंटिन्यू कंटिन्यू करते आणि वक्ता सोडून सगळ्यांनी अनम्यूट व्हा. काही विचित्र आवाज आले की मग कधी गडबड होते. फक्त वक्त्याला बोलू द्या. येस मॅडम. आता माझा आवाज येतोय. होय. पण मी कुठे कुठे होते. ठीक आहे. हॅलो, ऐकतोय आवाज ना? येतोय मॅडम, बोला. हा, मग मी हे म्हणत होते की समजा हॉस्पिटलायझेशन झालं आणि ऑपरेशनची स्थिती असेल, ह्यावर बोलत होते. तर ऑपरेशनची स्थिती असेल त्यावेळेस कधी ऑपरेशन करावं हाही प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस साधारणतः शुक्रग्रह जर भरणी किंवा पूर्वा फाल्गुनी या किंवा पूर्वाषाढा या नक्षत्रामध्ये जेव्हा चंद्र जातो त्यावेळेस ऑपरेशन करणं अतिशय म्हणजे उत्तम स्थिती असते. माझी सगळी लिंकच फुटली त्याच्यामध्ये. ठीक आहे. साधारणतः 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जर स्थिर राशीत असेल, स्थिर राशी म्हणजे 1-5-9 या राशीमध्ये असेल आणि तो उपनक्षत्र स्वामी ज्या ग्रहाच्या नक्षत्रात असेल तो ग्रह देखील स्थिर राशीमध्ये असेल आणि त्याचा संबंध जर लग्न, षष्ठ, अष्टम आणि व्ययंभाव या भावाशी असेल, कार्यश झालेला असेल, तर त्यावेळेस साधारणतः डॉक्टरने दिलेलं जो आजार सांगितलेला असतो तो आजार हा अगदी योग्य असतो किंवा सही असतो. कारण स्थिर राशी येते आणि स्थिर राशीमध्ये ग्रह जेव्हा असतो तेव्हा तो आजार निर्देशित करीत असतो. त्यामुळे डॉक्टरांनी त्यावेळेस दिलेला आजार हा हा नेमका योग्य आहे हे ठरवून त्यावर ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. जसं मी मगाशी सांगितलं की बुध आला तर बुधासाठी आपण सेकंड ओपिनियन घेऊन जातकाला सांगू शकतो की तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या. म्हणजे 6व्या भावाचं उपनक्षत्र स्वामी कोणत्याही तऱ्हेने जर बुधाशी संबंधित असेल म्हणजे तो नक्षत्र स्वामीच्या याच्यात असेल किंवा दशांतरदशाच्या संबंधित असेल किंवा तो बुध कोणत्या भावामध्ये जाऊन बसलेला असेल आणि बुधाशी संबंधित असेल तर जातकाने सेकंड ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट तरी चेंज करावी किंवा डॉक्टर तरी चेंज करावा असं आपण त्यांना सांगू शकतो. इथे गुरुशी संबंधित मी थोडस बोलणार आहे कारण गुरु हा कॅन्सरचा कारक सांगितला जातो आणि गुरु जेव्हा म्हणजे 6व्या भावाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आणि सन सूर्याशी संबंधित असेल त्यावेळेस आणि चतुर्थ भाव आणि पंचम भावाशी संबंधित असेल तर त्यावेळेस हार्ट प्रॉब्लेम, कॅन्सर या बाबतीत निर्देशन मिळतं आपल्याला. तर ते सुद्धा आपण ओळखू शकतो की समोरच्या जातकाला निश्चित कॅन्सर होऊ शकतो का, कोणते आजार होऊ शकतात हे आपण ग्रहांच्या गुणधर्मावरून पाहू शकतो. बरेचसे आजार इथे आपण
निर्देशित करू शकतो गुणधर्मानुसार, तत्वानुसार सर्व. परंतु इथे आजार मला सांगायचे नाहीये, परंतु आजार हा जातकाला झालेला आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यावर ट्रीटमेंट करायची असेल तर प्रश्नकुंडली मांडावी. प्रश्नकुंडली मधून पंचम भाव आणि लाभ भाव हे जर दोन्ही येत असतील तरच तो जातक बरा होऊ शकतो, हे आपण सांगू शकतो. इथे इथे एक हे करायचं आहे की कोणत्याही जातकाला मृत्यू बाबतीत निर्देशन करायचं नाही, कारण ते काय आपल्याला घाबरवायचं नाहीये. कारण मृत्यू सांगितलं की जातक घाबरतो, किंवा एखादा खूप दीर्घकालीन किंवा असा आजार झाला तरी सुद्धा जातक घाबरलेला असतो, आणि जातक आपल्याकडे आजाराच्या बाबतीत आलेला असतो तो घाबरूनच आलेला असतो. त्याला आणखीन न घाबरवता त्याचा आजाराच्या बाबतीत कसं सोल्युशन निघेल ह्याकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल तसं होत नाही आणि जातकाला घाबरवलं जातं. तुम्ही हे करा, ते करा, ते करा, उपाय अनेक सांगितले जातात, परंतु त्या उपायानुसार उपाय बरोबर आहेत का हे मी पाहणं गरजेचं आहे. म्हणून मी इथे उपाय सुचवत नाहीये, कारण एखाद्या आजारावर आपण उपाय सुचवला की लगेच त्याची अंमलबजावणी केली जाते आणि मग ते कधी कधी चुकीची पण ठरू शकते. उपाय अनेक आहेत, उपाय आपल्याला अनेक जण देतात देखील, परंतु उपायापेक्षा जर आजार कोणत्या तऱ्हेने बरा होणार आहे, टोणे टोटके नको आहेत आपल्याला, तर त्या ग्रहांच्या संबंधित उपाय देणं अत्यंत आवश्यक आहे. मी इथे थांबते सर, कारण मध्ये बरेचसे लिंक झाले आणि तो पुढचा विषय घेतला तर लांबत जाईल, म्हणून मी ते घेत नाहीये. मी थांबते. धन्यवाद. प्रदीप सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी अतिशय आभारी आहे त्यांची, आणि तुमच्या टीमची सुद्धा आभारी आहे. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद मॅडम. कृष्णमूर्ती पद्धतीने आरोग्याचा विचार आपण खूप छान पद्धतीने मांडलेला आहे. मध्ये थोडीशी लिंक झाली, आम्हाला अजून ऐकायचं होतं थोडस, हरकत नाही. छान झालं मॅडम तुमचं. तर मी प्रदीप पंडित सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा तसा पाहिला तर खूप वास्ट विषय आहे. कृष्णमूर्ती पद्धतीने मॅडमनी एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगितलं आहे. तर तुम्ही 2 शब्द तुमचे विचार याबाबत मांडावेत अशी मी विनंती करते. नमस्कार. व्याख्यान निश्चितच उत्तम झालं, त्याबद्दल पुन्हा मॅडमचे मनपूर्वक आभार. आपल्या एका फार मोठ्या राजकीय व्यक्तीने एकदा विधान केलं होतं की मी लहानपणी लहान होतो. तर या लहानपणानं आठवलं, आमच्या लहानपणी क्रिकेटचा एक नियम होता, ज्याची बॅट तो कॅप्टन, आणि तो सांगेल तेव्हा तो आउट होणार. त्याचप्रमाणे अनेक संस्था आहेत जे स्वतःच आपली व्याख्यानं कायम आयोजित करत असतात. आम्ही त्यांच्यापैकी नाही. मत आणलं तर मी, सुतराय मॅडम, आमचे सत्तर सर, भिडे सर यांची सलग व्याख्यानं आम्ही लावू शकतो. पण आम्हाला नवीन वक्ते, नवीन विचार हे पाहिजे आहेत. जास्त जास्त लोकांपर्यंत नाविन्य ज्योतिषशास्त्रात आलं पाहिजे, हा हेतू आहे. ज्योतिषशास्त्रातले जे पूनम मॅडम सारखे हिरे मांडकर आहेत, त्याची प्रभावळ सर्व ज्योतिषप्रेमींच्या समोर आली पाहिजे, हा आमचा उद्देश असतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळे वक्ते आणि वेगवेगळे विषय घेऊन दर बुधवारी येत असतो. आजच्या वक्त्या पूनम मॅडम या खूप सिनियर आहेत. काही लोकांसाठी त्या नवीन असतील आणि आपल्या ग्रुपला त्यांचं पहिलंच व्याख्यान झालेलं आहे, पण त्या खूप सिनियर आहेत. अनेक कार्यक्रमात आम्ही एकत्र आलेलो आहोत. त्या ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषी आहेतच, पण मुख्य म्हणजे त्या गायत्री उपासक आहेत, आणि त्यामुळे त्यांची एक वेगळीच उंची लागते. मित्रांनो, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा माझा फार मोठा जवळचा संबंध आहे, आणि या मेडिकल प्रॉब्लेममुळेच मी ज्योतिषशास्त्राकडे वळलो. 1990ला माझ्या पत्नीला फार मोठा गंभीर आजार झाला, मॅनेंजायटिस पॅरालिसिस आणि मग त्यासाठी मी अनेक सगळे प्रयत्न सुरू केले. त्यात
प्रेमविवाह असल्यामुळे पत्रिका पाहून लग्न केलेलं नव्हतं. पण नंतर जेव्हा ज्योतिषाचा थोडा अभ्यास झाला आणि पत्रिका पाहिल्या तेव्हा लक्षात आलं की तिच्या पत्रिकेमध्ये भूतकेतू आहे. भूतकेतू म्हणजे मेंदूजन्य विकार किंवा मेनिंजायटिस वगैरे वगैरे. आणि माझ्या पत्रिकेमध्ये शुक्र केतू, त्यामुळे इतर वैवाहिक नाही हे लक्षात आलं. मग असं वाटलं हे तर मला आधी समजलं असतं तर मी काय केलं असतं. कदाचित मी काहीच केलं नसतं, कारण जोपर्यंत आघात होत नाही तोपर्यंत आपला कशावर विश्वास नसतो. पण समजा विश्वास ठेवून मला काही करता आलं असतं, एकतर मी शारीरिक मानसिक आर्थिकदृष्ट्या तयार राहिलो असतो. जो कोणता विकार आपल्याला होणार आहे उदाहरण मॅनेंजायटिस कशामुळे होतो याचा अभ्यास केला असता. तो होऊ नये म्हणून आचार विचार आहार विचार सगळं मी बदललं असतं. आणि आजारपणामध्ये मानसिक आहे तसं आर्थिक प्रश्न देखील आहे. काही काही आजार हे खूप खर्चाचे असतात, त्याची आपण तजवीज करून ठेवू शकतो, मेडिकल क्लेम करून ठेवू शकतो. आजकाल एकत्र कुटुंब पद्धती नाहीये, त्यामुळे असं दीर्घकाळ रेंगाळणारं आजारपण आलं तर मनुष्यबळाची फार मोठी उणीव भासते. त्याची देखील तजवीज करावी लागते आणि एक संकटाला सामना करायची तयारी आपण करू शकतो. त्यामुळे मेडिकल सायन्स जर आपल्याला समजलं तर जे एखाद्याच्या संसाराचं चित्रच बदलून जातं, तो धोका, ते संकट आपण टाळू शकतो. आजकाल असं म्हणतात की काही यंत्र अशी निघाली आहेत की जे सांगतात की 2 वर्षानंतर तुम्हाला हार्ट अटॅक येणार आहे. आपली पत्रिका देखील हे सगळं सांगते, फक्त आपल्याला ती समजली पाहिजे. आणि जर जातक आपल्या समोर असेल तर त्याला हे फक्त शुगर कोटेड भाषेमध्ये सांगितलं. मित्रांनो, करोनाने आपल्याला सांगितलं जान आहे तो जहान आहे, वेल्थ इज हेल्थ, हेल्थ इज वेल्थ वगैरे. अंबानीकडे प्रचंड पैसा होता, पण शेवटी आरोग्य चांगलं नसल्यामुळे दिवस चांगल्या पद्धतीने उपभोगू शकले नाही. बाळासाहेब ठाकरेकडे प्रचंड सत्ता होती, पण त्याच्या मिसेसचं प्राण ते वाचवू शकले नाही. मेडिकल सायन्स किती महत्वाचे. मॅडमचा जास्तीत जास्त अभ्यास शेतीचा आहे, पण त्यांनी या वैदिक पद्धतीने देखील या मेडिकल सायन्सचा चांगला विचार केला. आमच्या अष्टक वर्गात देखील मेडिकल सायन्सचा विचार आहे, फार सोपा आहे. लग्नाला 6, 8, 12 पेक्षा जास्त गुण पाहिजे, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे. शिवाय आपल्या भावावरून राशीवरून नातं समजतं, शारीरिक अवयव समजतो. त्यामुळे आपल्या 12 राशीपेक्षा राशीला कमी गुण आहेत, त्या संबंधीचा आजार आपल्याला आज ना उद्या होणार आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि त्याप्रमाणे आपण लाईन ऑफ ऍक्शन ठरवू. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर अनेक पद्धती आहेत, त्याच्याशिवाय ज्योतिषातून चांगलं गायडन्स मेडिकल सायन्सचं मिळतं. प्राणी हिलिंगने अनेक अवघड मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याचे आम्ही पाहिलेले आहे. शास्त्रात देखील खूप आरोग्यशास्त्र आहे, रत्नशास्त्रात देखील आहे. रत्नशास्त्राचं एक किडनी स्टोन आहे, ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांनी हे किडनी स्टोन जरूर वापरावं. विषय खरंच खूप मोठा आहे, अतिशय महत्वाचा आहे. जीवनात पैसा महत्वाचा नाही, सत्ता महत्वाची नाही, पोझिशन महत्वाची नाही. मी जगलो तर हे सगळं आहे. आणि नुसतं जगासाठी चांगलं जगायचं. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आज मॅडमने आपल्या ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या अतिशय बहुमोल आहेत. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार मानतो. आज त्यांना वेळ जरा कमी मिळाला, परत एकदा त्या हात टाकून आपल्या समोर येतील, त्यांना तशी आपण विनंती करूया. मॅडमचं निश्चित. मनपूर्वक आभार. आमची सगळी टीम, उत्तराय मॅडम, अतुल कुमार कुलकर्णी, भरत सक्कर, या सगळ्यांचे आभार. आज हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार आज या कार्यक्रमाला आल्याबद्दल. सर्वांचे आभार. भेटूया पुढच्या बुधवारी असाच एक नवीन विषय. धन्यवाद. धन्यवाद सर. आज सर्व उपस्थित, धन्यवाद. आज संख्या जास्त दिसते आहे तर सर्व उपस्थित ज्योतिष प्रेमींचे आभार. आपले आजचे पाहुणे पूनम पाटील मॅडम यांचे आभार. ज्योतिष प्रबोधिनी वास्तू ज्योतिष मित्र यांचे
प्रदीप पंडित सर, कुलकर्णी सर यांचे आभार मानते आणि आजची मीटिंग इथे संपली. मॅडम एखादा प्रश्न घेतला असता तर बरं झालं असतं. हो, विचारा ना. मी असं म्हणते, डायबेटीस हा शुक्रामुळे होतो की गुरुमुळे होतो? खूप छान प्रश्न विचारलात. डायबिटीस हा गुरुमुळे आणि शुक्रामुळे सुद्धा होतो. दोन्ही. गुरुमुळे डायबिटीस होतो आणि शुक्रामुळे वाढतो. बरोबर. त्याच्यावर काय बरोबर उपाय? सर. एक खुलासा करतो. डायबिटीस लागली की ती कधीच सुटत नाही असा एक गैरसमज आहे. डायबिटीसची गोळी सुटू शकते. मला वैयक्तिक संपर्क करा. मी डॉक्टर नाही, तुम मी एजंट नाही. पण ज्या पद्धतीमुळे इतरांच्या डायबिटीसच्या गोळ्या सुटल्या आहेत, तो मार्ग मी तुम्हाला, त्यात माझा काही आर्थिक संबंध नाही. क्लिअर आवाज आला नाही त्यामुळे काय कळलं नाही सर काय म्हणाले. त्यांचा आवाज ना थोडा हा. व्हायब्रेट होतो, शब्द ऐकू येत नाही. डायबिटीसची गोळी आयुष्यात सुटत नाही असं लोक समजतात. तसं नाही. डायबिटीसची गोळी सुटू शकते. मग त्याला काही मंत्रोच्चार आहेत का, काही असं आहे का? नाही, मेडिकल ट्रीटमेंट. मेडिकल ट्रीटमेंट. आणखी एक नॉट प्रश्न घेता येईल का? हो, येस. बोला ना सर. आणखी एक प्रश्न घेता येईल? हॅलो. बोला बोला. हा, मी विजय चौबे बोलतोय, नागपूरवरून. कॅन्सर हॉस्पिटलला कार्यरत आहे आणि ज्योतिषशास्त्री पण. तर देशमुख सरांनी सांगितलं की भावात किंवा राशीत कमी गुण असेल त्याच्यावरून आपण पुढे केव्हा तरी रोग होण्याची संभावना आपण निदान करू शकतो आणि प्रिव्हेंट करू शकतो. प्रिव्हेन्शन आणि गुणांच्या ज्योतिषशास्त्रीय विषयाबद्दल 1-2 वाक्य जर देशमुख सर टाकतील तर आवडेल. काय प्रश्न काय? रोग निदान आणि रोगांचं प्रिव्हेन्शन, रोग होऊच नये यासाठी ज्योतिषशास्त्रीय जो तुम्ही काही भावा किंवा राशीतल्या ग्रहांना गुण कमी असतात तर तो इंडिकेट करतो असं भाष्य केलं. हो. त्याचा उपयोग कसा करायचा प्रिव्हेन्शन साठी यावर भाष्य हवं. उदाहरणार्थ, माझ्या मकर राशीला कमी गुण आणि मकर रास आपली गुडघ्यासंबंधी. तुमचा आवाज ब्रेक होतोय सर. हॅलो. नाही येतोय सर, नाही, बोला तुम्ही. इयरफोन त्यांचे ना हलत असतील कदाचित ते वाऱ्यामुळे, त्यामुळे आवाज ब्रेक होतोय. इयरफोन घ्या. इयरफोन. हॅलो, ऐकू येत आहे? हो, येतोय. आता एकदम क्लिअर, एकदम मस्त येतो आवाज. क्रिस्टल क्लिअर समजा आपल्या मकर राशीला कमी गुण आहे आणि मकर रास आपली गुडघे इंडिकेट करते. म्हणजे आज नव्हते माझ्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम होणार आहे, किंवा मी यासाठी आपल्याला गोचर आणि दशा बघावे लागतात. आपला दशा स्वामी जर वीक असेल किंवा मकर रास गोचर देखील जेव्हा वीक होते तेव्हा मला हा त्रास होऊ शकतो. पण असं लक्षात आलं की 12 राशीपैकी सगळ्यात कमी मार्क मकर राशीला असल्यामुळे आणि मकर रास गुडघा इंडिकेट करत असल्यामुळे आपण पहिल्यापासून त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि मग त्यासाठी आधी गुडघ्यांवर चपलेचा देखील परिणाम होतो. तर अशा लहान सहान गोष्टींमुळे आपण आपला गुडघा लवकर निकामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अशी प्रत्येक रास आपली जशी कमी गुणयुक्त होते, मेष म्हणजे डोके, तर मीन म्हणजे पावलं. तर आपल्या कुठल्या राशीला कमी गुण आहेत ते बघा आणि त्या अवयवाबद्दल काळजी घ्या. किंवा ग्रहांच्या बाबतीत बोलायचं झालं तर चंद्र म्हणजे आई. तर चंद्राला ज्या राशीमध्ये कमी गुण आहेत त्यावेळेस आपल्या आईच्या तब्येतीबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल चंद्र महिन्यातून केव्हा तरी त्या राशीमध्ये कमी गुणयुक्त येणार, मग काय दर महिन्याला आई माझी आजारी पडणार का? आजार पण नाही, पण काही वेळेस आई संबंधी वादविवाद निर्माण होऊ शकतात. आणि हा चंद्र जेव्हा कमी गुणयुक्त राशीतून जात असतो त्याला इतर ग्रहांची देखील साथ मिळाली की त्यावेळेस आपल्या
आईच्या तब्येती संबंधी, शुक्र असेल तर पत्नी संबंधी, रवी असेल तर वडिलांसंबंधी, त्या त्या नात्याप्रमाणे आपण त्या काळामध्ये काळजी घेतली पाहिजे. समजा रवी आपला मकरमध्ये कमी गुणयुक्त असेल, म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत आपण वडिलांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यासाठी आपली स्वतःची डेटा बँक पाहिजे, की मागच्या मकर रवीने काय केलं होतं, मागच्या मिथुन गुरुने काय केलं होतं, मागच्या मीन शनीने काय केलं होतं, आणि त्याचा आपण अंदाज म्हणा किंवा त्याचा अर्थ घेतला पाहिजे आणि तयारी केली पाहिजे. गॉट इट? विजय सर हे फार्मा संबंधी मेडिकल संबंधित काम करतात, तर आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे पंचमहाभूत आणि वात पित्त कफ यानुसार बनलेलं आहे. तर प्रोटेक्शन म्हणून आपण वात पित्त कफ होऊ नये या दृष्टीने काळजी घ्यावी. आणि त्रिदोष संतुलित झालं तर आजाराची परिस्थिती येणारच नाही. आणि अगदी सुंदर. पत्रिकेनुसार एक ज्योतिषी म्हणून आपण सांगू शकतो, दशा पाहून 6, 8, 12 ही स्थाने महत्वाची आहेतच. रोगाचा विचार करता षष्ठ स्थानाचा विचार, हा रोग कुठला होईल, कसा होईल, तेथील ग्रह हे सांगतातच. अष्टम स्थान हे मागील जन्मातील दोषाशी संबंधित आहे. तर त्यानुसार अष्टमाशी ज्या वेळेला संबंधित आजार येतात, तर त्यावेळेला हे पूर्वसंचित असतं. तर त्यातून थोडंसं बाहेर पडणं हे अवघड असतं. परंतु उपासनेने आपल्याला अष्टम स्थान देखील निश्चितच चांगले करता येते. तर ह्या 2 गोष्टी, माझं पण मेडिकल ॲस्ट्रोलॉजी संबंध आहे आणि सगळ्यांना सांगावं वाटलं म्हणून मी बोलले. तर लहान तोंडी मोठा घास थोडासा घेतला. पण हे 2 मुद्दे नाही आवश्यक होते. मॅडम. बरोबर बरोबर. पण नाही, पण नाही, छान सांगितलं, फार सुंदर सांगितलं. रास आणि भाव बिघडलं या विषयात बोलताना मी अष्टप्रकार मी एक वाक्य बोलू का? न चुकता देत असतो. हो, बोला ना. सोनिया गांधी कर्क लग्न, सप्तम स्थानामध्ये येते मकर रास आणि अष्टमात येते कुंभ रास. आणि त्यांच्या मकर राशीला शनीने म्हणजे सप्तमेश आणि सप्तमाला 0 गुण दिलेले आहेत. विशेषतः शनी जेव्हा 0 गुणयुक्त असतो तो पिरियड जरा डेंजर असतो. आणि राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा शनी मकर राशीमध्येच होतो आणि तो सप्तमेश आणि अष्टमेश होतो. त्यामुळे मकर शनीमध्ये राजीव गांधींची हत्या झाली हे सोनिया गांधींच्या पत्रिकेवरून आपण समजू शकतो. विजय सरांना बोलायचं होतं. हो, मला एक वाक्य मांडायचं आहे, की तुम्ही स्वतः कॉमेंट केला ऍस्ट्रो मेडिकल अनुभवी म्हणून, मला आवडला. देशमुख हो, मी सरांनी खूप फार्मा छान आता फील्ड आहे. फार्मा फील्ड आहे. त्यामुळं मला पण ज्योतिष आणि ॲस्ट्रोलॉजी आणि मेडिकल ॲस्ट्रोलॉजी आता हे करायला आवडतं. तर मी माझं कॉमेंट देऊ इच्छितोय, की आपण हा जो भाग आहे वैद्यकीय ऍस्ट्रॉलॉजीचा, तो रोग निदान, रोग उपचार आणि आता देशमुख सरांनी डायरेक्ट मृत्यूपर्यंतचा दिलेला आहे. तो रोग होऊ नये प्रिव्हेन्शन साठी तर आपण पूर्ण कुंडलीचं विश्लेषण दशात्मक वारंवार बघणं हे प्रमोट करणं आवश्यक आहे. कसं आहे म्हणजे आमच्या व्यक्ती आपण बघत नाही इतकं डिटेल, जितक्या कुंडल्या आहेत तितक्या आपण डिटेल बघतो का, म्हणजे प्रत्येकाने कसं बघावं याचं प्रात्यक्षिक, म्हणजे वारंवार एक एक गोष्ट डिटेलमध्ये बघणं. आत्ताच सरांनी अष्टक वर्गाबद्दल सांगितलं. तर रोजच्या रोज तुम्हाला आजार बघायचा असेल की आपल्याला निदान आज काय म्हणजे काय ट्रबल होऊ शकते, तर प्रश्नकुंडली मांडली आणि त्यानुसार तुम्ही अष्टक वर्गानुसार जर ते पाहिलं तर तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या कोणत्या भागामध्ये काय काय होणार आहे. बरोबर आहे सर? होय होय. रोजच्या बरोबर आहे. आणि रोजच्या इथे ह्याच्यामध्ये कसं, पाहिलं तर आपण इथे वेळेचा प्रश्नकुंडलीने अभाव अष्टक असताना आपण वर्गाचं काही, पाहू शकतो. इथे वेळेच्या अभावाने आपण सर्वांगीण असा विचार करू शकत नाही. हा. परंतु कोणती गोष्ट सगळ्या अंगाने विचार केल्याशिवाय आपण बोलूच नाही. हा. करेक्ट. आणि इथे 6, 8, एक 12 आपला ही प्रॉब्लेम स्थाने काय ना असतो, ज्योतिषशास्त्रामध्ये विजय सर
मृत्यूबाबत काही मेडिकलमध्ये जसे होत आहे तुम्हाला की मृत्यूबाबत कोणाला सांगायचं नाही, तर त्याबाबत आम्ही अभ्यास करतोच. परंतु नाही मृत्यू नाही हे मी म्हणूनच स्मारक बाधक स्थानाचा उल्लेखही केला की त्यामुळे त्यासाठी. सांगायचे नाही आणि पॉझिटिव्ह उत्तर सांगायचे. आम्हाला इव्हन पत्रिका पाहताना एखाद्या जातकाचा मृत्यू देखील समजून येतो. आम्हाला ते तसे वाईब्स हो, वगैरे येतात. निश्चित परंतु ते कळतं. निर्बंध आहे आणि आम्हाला शिकवताना पण पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं किंवा एक सीमा ठेवून त्याच्या पुढे बोलायचं नाही, कट करायचं असं शिकवलेलं आहे. म्हणून मी आज तर मारक बाधक स्थान हा प्रकारच काढून टाकला हो त्यातून. ना. हा म्हणजे तर तुम्ही साधारणतः कोणत्या प्रकारे तुम्ही पत्रिका पहा, हा माझा आजचा विषय मेडिकल याचा होता, की तुम्ही कोणत्या पद्धतीने पाहाल आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही ग्रहांचा अंमल झालाय आणि हे पाहू शकता. म्हणूनच मी तेवढ्या ह्याच्यावरच थांबले. कारण का तर पुढे भरपूर वास्ट विषय आहे तुम्ही हो, सांगितल्याप्रमाणे, बरोबर. तो पुरणारच नाही. म्हणजे एखादा नुसता रोग निदान करण्याचं जरी कॅन्सरवर बोलायचं झालं तरी 2 तास पुरणार नाहीत. असं मृत्यू म्हणजे समजला तर एवढा का अंमल तो सांगायचं नाही. होतो. कारण जिथे आपलं ज्योतिषशास्त्र संपतं, ज्योतिष ज्ञान थांबतं, त्या अंताच्या पलीकडे अनंत असं खूप जग आहे, जिथे बरोबर. चमत्कार देखील होतात. त्यामुळे त्या चमत्काराला आपण थोडा वाव दिला पाहिजे. आणि किती दांडगी उपासना असली तरी माझी लिमिटेशन 70 ते 80% हे मान्य केलंच पाहिजे. ब्रह्मदेव होण्याचा प्रयत्न करू नये. बरोबर. आणि म्हणूनच मी सुरुवात करतानाच सांगितलं की तुमचं प्रारब्ध तुम्ही घेऊन आलेला आहात. मग प्रारब्धामध्ये तुम्हाला सगळंच आलेलं आहे. कोणते आजार होणार आहेत हे पण प्रारब्धात तुम्ही घेऊन आलेले आहात. पण तिथपर्यंत पोहोचणं सगळ्यांना शक्य नसतं ना. विजय चौबे सर, अष्टमस्थान मृत्यू विचार बाबत 2 हे झालेले आहेत आमचे लेक्चर. तुम्ही वास्तू ज्योतिष मित्रला जर सबस्क्राईब झाला तर तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा पर्सनली मी तुम्हाला लिंक पाठवू शकतो. धन्यवाद. तर आज छान झालं आपलं. आज आपण इथे मीटिंग एंड थांबूया. करतो सरांच्या संमतीने. धन्यवाद सर. थँक्स धन्यवाद एव्हरीबडी. टीम. अतुल सरांचे पण धन्यवाद. धन्यवाद मॅडम.